आता दिवाळी आली म्हटल्यावरती सगळेच जण फटाके वाजवतात। मग आपल्या पोरांनी काय केलं, पोरं म्हणली पप्पा चला आपण फटाकडे आणायला जाऊ, कुठं स्वस्त भेटतात बघू। म्हणून गेलो मार्केटमध्ये, तर सगळीकडे नुसती गर्दीच गर्दी। आणि ह्या गर्दीमध्ये आता फटाके घ्यायचे म्हणल्यावर थोडे महागच असणार, कारण फटाकडेवाल्यांना काय गर्दी दिसली का हटकून रेट वाढवितात। तर आपण गेलो होतो मार्केटमध्ये। आता बघा गर्दी आहे, पण मागून लक्षात आलं का हे फटाकेवाले आहेत ना असे फुसके फटाके देत असतात, तर त्याच्यातले काही चांगले पण निघतात म्हणायला। पण गेलो तिथं तर ते बऱ्याच जागी बघितलं, पण आम्हाला काय आवडलं नाही। मग पोरं काय म्हटली का पप्पा आपण एक काम करू, डायरेक्ट आहे ना अनिल आहे ना फॅक्टरी आउटलेट अनिल फटाके, तर तिथं जाऊ। तर तिथं गेलो, मस्तपैकी घेताना काय नाही वाटलं, फटाके घेतले दनादन। ते म्हणले 40% डिस्काउंट आहे, म्हणून आम्ही घेतले। आता मोकार बिल झालं तिथं। बरं तिथं काय गर्दी असल्यामुळे एकदा काउंटरवर गेल्यावरती परत मागं पण देता येईना, जेवढे पाहिजे तेवढे घ्यायचे होते ना ते घेतलेच, पण एक्स्ट्रा पण झाले बरं का। आणि ते घेतले आणि नंतर परत इकडं आलो, तर ह्या मार्केटमध्ये तरी पण गर्दीच होती। पण पोरांना तिथं फॅक्टरी आउटलेटमध्ये ना लक्ष्मी बॉम्बन बीडी बॉम्ब हे काहीतरी असते ना, ते आता आपल्या लहानपणी नसतं, पोरांच्या लहानपणी आले, तर ते घ्यायला आम्ही परत त्याच मार्केटमध्ये आम्हाला यावं लागलं। तर तिथं घेतले बरं का, पण घेतल्यानंतर घरी गेल्यावरती पोरं म्हणले पप्पा तिथं नाही होते, आपण घ्यायलाच नव्हते पाहिजे। तर हे घेतले तर हे सगळे फुसकेच निघतात। तर हे फुसके बीडी बॉम्ब ते निघले, म्हणलं चायला नसते घेतले ते परवडलं असतं बा। इथं फुसके घेण्यापेक्षा फुकट ते पैसे घायला, त्याच्याऐवजी अजून 2 टिकल्याची बॉक्स, रुळाची बॉक्स किंवा सुरसुऱ्याची बॉक्स आली असती तर पोरांनी आणखी दणकून कलरफुल घालवली असती। बरोबर झालं बा, एवढे मोठे फटाके आपल्या टायमाला नव्हते। पण जाऊ द्या, दिवाळी आपल्या पोरांचा नाच झालाच पाहिजे। धन्यवाद।